वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी असणारी नीट परीक्षा 3 मे रोजी घेण्यात आली होती. याबाबत 7 मे रोजी NTA तक्रारी आल्या होत्या. यात पेपर फुटीसह इतर घोटाळा उघडकीला आल्यानंतर 12 मे रोजी ही परीक्षा रद्द करत तपास CBIकडे देण्यात आला. नीटच्या पेपरफुटीची ही पहिलीच घटना नसून याआधीसुद्धा असे प्रकार घडलेत. या सगळ्याला सरकार जबाबदार असून या परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया म्हणजेच NSUIच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीसाठी पापाची तिकटी इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या भाजप सरकारचा, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या भाजप सरकारचा. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया असणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या परीक्षेत घोटाळा झाल्यामुळं विद्यार्थी आणि पालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. दुर्दैवी गोष्ट म्हणजे पेपरफुटी प्रकरणानंतर आलेल्या नैराश्यातून आत्तापर्यंत दिल्ली, राजस्थान आणि गोवा इथल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे हे सरकार शिक्षणाचा बाजार आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करतंय असा आरोप होतोय. हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे योग्य आणि तात्काळ कारवाई करावी, अन्यथा मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा NSUIचे कोल्हापूर शहराध्यक्ष अक्षय शेळके यांनी दिलाय. ठिकाणी लीक झालेला आहे आणि याला कुठेतरी राज्य सरकार, केंद्र सरकार जबाबदार आहे. आणि काही विद्यार्थ्यांनी गोव्यातल्या काल विद्यार्थ्यांना आत्महत्या देखील केली. शिक्षणाचा बाजार मांडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या सरकार विरोधात आम्ही आज या ठिकाणी निषेध आंदोलन केलेलं आहे. आणि सरकारनं याची कुठपर्यंत कारवाई केली याचं उत्तर विद्यार्थ्यांना, जनतेला देणं गरजेचं आहे. जर या ठिकाणी भविष्यात देखील असेच पेपर फुटीचे प्रकार उद्भवत असतील तर विद्यार्थ्यांनी आज विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आज मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तर सरकारने या ठिकाणी यावर कार्यवाही लवकरच नाही केली तर आम्ही NSUIच्या वतीने आमच्या वतीने जे आंदोलन करण्यात येईल त्या रोषाला आज सरकारला सामोरं जावं लागेल. यावेळी उमेश पाडळकर, दीपक थोरात, मुबीन मुश्रीफ, अथर्व चौगुले, निपुण चौगुले, रोहित गाडीवडर, गौरव कांबळे, आसिफ शेख, माज वंटमुरीकर, हर्षद कदम आदी उपस्थित होते.